आज आपण तिसऱ्या युनिटमध्ये प्रवेश करीत आहोत. सामाजिक आणि तांत्रिक द्वैतवाद हा पहिला प्रश्न आहे. सर्वप्रथम द्वैतवाद म्हणजे काय हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. याचं उत्तर असं आहे की अर्धविकसित अर्थव्यवस्थांमध्ये दोन भिन्न भिन्न क्षेत्रे एकाच वेळी अस्तित्वात असतात, त्याला द्वैतवाद असे म्हणतात. एका बाजूला आधुनिक व्यावसायिक औद्योगिक क्षेत्र असते, तर दुसऱ्या बाजूला मागासलेले परंपरागत कृषी क्षेत्र असते. याला ड्युॲलिझम किंवा द्वैतवाद असे म्हणतात. सामाजिक द्वैतवाद म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्यात भांडवलाची किंवा समाजवादी अथवा साम्यवादी किंवा दोन्हीचे मिश्रण असते, त्याला सामाजिक द्वैतवाद म्हणतात. तांत्रिक द्वैतवाद ही अशी अर्थव्यवस्था असते की ज्यात रोजगाराच्या संधी प्रभावपूर्ण मागणीपेक्षा कमी नसतात, तर दोन्ही क्षेत्रात साधनांच्या व तांत्रिक अडचणीमुळे कमी असतात. थोडक्यात द्वैतवाद म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये एकाच वेळी दोन भिन्न भिन्न क्षेत्रांचं अस्तित्व असणे होय. अशा अर्थव्यवस्थांमध्ये कृषीकडे बाजार व्यवस्था असते, तर दुसरीकडे निर्वाह व्यवस्था असते. बाजार व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सुखसोयींनी युक्त असते, तर निर्वाह व्यवस्था कृषीवर आधारित असल्यामुळे सर्वच बाबींचा अभाव असतो. सारांश: द्वैत अर्थव्यवस्थेमध्ये विकास आणि मागासलेपणा, संपन्नता व दारिद्र्य, चैन व दारिद्र्य, पुरातन व आधुनिक एकाच वेळी पाहायला मिळते. सामाजिक द्वैतवाद इंग्लंडचे अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर J.S. बोएक यांनी त्याचा सिद्धांत मांडला. त्यांचा सिद्धांत इंडोनेशियाच्या अनुभवावर आधारित आहे. त्यांच्या मते आर्थिक दृष्टिकोनातून कोणत्याही समाजात सोशल स्पिरिट म्हणजे सामाजिक भावना, संघटनात्मक स्वरूप ऑर्गनाइज फॉर्म्स, तंत्राचे प्रकार टाइप्स ऑफ टेक्निक यांचे परस्परावलंबित्व व परस्पर संबंध याला सोशल सिस्टीम सामाजिक प्रणाली असं म्हणतात. ज्या समाजात वरीलपैकी तिन्ही वैशिष्ट्ये आढळून येतात, त्या अर्थव्यवस्थेत समरूप किंवा होमोजिनियस अर्थव्यवस्था असं तिला म्हणतात. याउलट जर दोनच वैशिष्ट्ये आढळून येत असतील तर त्याला सामाजिक द्वैतवाद म्हणतात. अर्धविकसित अर्थव्यवस्थांसाठी सामाजिक द्वैतवाद हानिकारक मानला जातो. पूर्वी समाजाच्या गरजा सीमित राहत होत्या. गरजा सीमित असल्यामुळे जास्त परिश्रम करण्याची गरज भासत नव्हती. त्यामुळे श्रमिकांचा पुरवठा वक्र बॅकवर्ड बेंडिंग म्हणजे मागच्या दिशेने वळणारा होता. मजुरीचे दर वाढले तरी श्रमिक काम करण्यापेक्षा आराम करणे जास्त पसंत करत होता. सामाजिक गरजांना अधिक महत्त्व होतं. दुहेरी अर्थव्यवस्थेत लोकांवर आर्थिक गरजांपेक्षा सामाजिक गरजांचा परिणाम अधिक होतो. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याकडे जमिनीचा एखादा छोटासा तुकडा असणे सामाजिक प्रतिष्ठेचं मानलं जात होतं. आत्मनिर्भरतेवर भर होता. कुटुंबातील लोक आपल्या गरजा भागवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहत नसत, उलट आपल्या गरजा स्वतः भागवण्याकडे त्यांचा कल होता. सारांश: सामाजिक द्वैतवादामध्ये दुहेरी अर्थव्यवस्था आढळून येते. त्यांच्या समस्या विकसित अर्थव्यवस्थेपेक्षा वेगळ्या दिसून येतात. त्यामुळे विकसित अर्थव्यवस्थेतील उपाय त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडत नाही. त्यामुळे बोएकच्या मते अर्धविकसित देशांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोकळं सोडावं. त्यांच्या या सिद्धांतावर जी टीका केली जाते ती अशी: पहिला मुद्दा, गरजा ह्या सीमित नसतात. यात गरजा सीमित असतात असं मानलेलं आहे, परंतु टीकाकारांच्या मते ते चुकीचं आहे.
ज्या इंडोनेशियाच्या अनुभवावर हा सिद्धांत आधारित आहे तिथेही असं आढळून येत नाही, त्यामुळे गरजा सीमित नसतात अशी टीका केली जाते. दुसरा मुद्दा आहे, द्वैतवाद फक्त पूर्वेकडील देशात आढळून येत नाही. या सिद्धांतावर अशीही टीका केली जाते की द्वैतवाद फक्त पूर्वेकडील देशात आढळून येतो असं नाही, तर कॅनडा, इटली यासारख्या राष्ट्रातही आढळून येतो. ही राष्ट्रे विकसित असली तरी तिथले तंत्रज्ञान विकसित नाही. तिथे सामाजिक कल्याणाची पातळी खालच्या दर्जाची आहे. तिसरा मुद्दा, शहरीकरणाकडे धाव. बोएकच्या मते अर्धविकसित राष्ट्रांमध्ये श्रमिक गतिहीन असतात, म्हणजे आपलं गाव सोडून शहराकडे नोकरीच्या शोधात जात नाही. प्रोफेसर हिग्गिन्सच्या मते प्रत्यक्षात असं आढळून येत नाही, कारण ग्रामीण भागातल्या जनतेला शहरी भागातील जीवनाचं एक आकर्षण असतं आणि त्यामुळे ते शहरांकडे वळतात. हा सिद्धांत केवळ वर्णन आहे अशीही या सिद्धांतावर टीका केली जाते. तो फक्त पूर्वेकडील अर्धविकसित देशांचे वर्णन करतो. पूर्वेकडील देशांपेक्षा पश्चिमेकडील देश विकसित आहे असं वर्णन फक्त यात आढळून येते. शेवटचा मुद्दा म्हणजे बेरोजगारीच्या प्रश्नाचे समाधानकारक उपाय सुचवत नाही. या सिद्धांतात 5 प्रकारच्या बेकारीचे वर्णन करण्यात आलेलं आहे. बोएकच्या मतानुसार बेकारी दूर करणे सरकारच्या आवाक्यात नाही, परंतु प्रत्यक्षात अर्धविकसित देशांमध्ये सरकार विविध योजनांच्या माध्यमातून बेकारीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते, परंतु हा सिद्धांत बेकारीचे प्रश्न सोडवण्याचे उपाय सुचवत नाही. हा या सिद्धांताचा मोठा दोष आहे. शेवटी या निष्कर्षावर यावं लागते की विकसित देशांना लागू होणारे आर्थिक सिद्धांत अविकसित देशांना लागू होत नाही असं नाही. त्या आर्थिक सिद्धांतात थोडेफार बदल करून ते अर्धविकसित अर्थव्यवस्थांनाही लागू पडू शकतात.